पहिलं वचन, आम्ही दोघेही आयुष्यात एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊ. आम्ही दोघेही आयुष्यभर एकमेकांना सुखदुःखात साथ देऊ. पहिलं वचन, तू कायम माझ्या आज्ञेत राहशील. पण हा, मी तुझ्या आज्ञेत वगैरे नाही राहणार. बोल, मान्य? हो. दुसरं वचन, तू माझ्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, हट्ट पूर्ण करशील. पण हा, जर असं नाही झालं, ती शिक्षा तू आनंदाने भोगशील. मान्य? हो. तिसरं वचन, आपला संसार फक्त एका विचाराने चालेल, म्हणजेच माझ्या विचाराने. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. मान्य? हो. चौथं वचन, तू माझ्याबद्दलच्या सगळ्या जबाबदाऱ्या मनोभावे पूर्ण करशील आणि निस्वार्थीपणे अशी कुठलीही अपेक्षा तू माझ्याकडून ठेवणार नाहीस. मान्य? पाचवं वचन, तू कष्ट करून माझ्या इतका हुशार आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा माझ्या इतकी उंची गाठण्याचा प्रयत्न करशील. मान्य? हो. सहावं वचन, तू कायम मला आनंदी ठेवशील आणि त्यातच स्वतःचा आनंद आणि स्वतःचं समाधान मानशील. बोल, मान्य? हो. सातवं वचन, तू या सगळ्या वचनांची मनोभावे पूर्तता करशील आणि त्यामुळेच आपला संसार सुखाचा आणि आनंदी होईल. मान्य? झाली 7 वचन? अजून काही राहिलंय? हो. काय? आय हेट यू. अशा रीतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. चला मग आता वेदांत आणि अमूल्याचा साखरपुडा करूया. हं? सर्वप्रथम मुलीने मुलाला अंगठी घालायची आहे. अमूल्या, अमूल्या, अगं घाल ना अंगठी. वेदांत, करा हात पुढे करा ना.
थांबा. वेदांत वानखेडे, तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे माझ्याकडे. काय झालं? काय झालंय? काय काय केलंय वेदांतने? अरे काय काय केलंय? काय त्यांनी? काय गुन्हा काय त्यांचा? वेदांत वानखेड्यांच्या कंपनीचं अकोलेच्या साईटवर काम सुरू होतं. तिथे त्यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला आणि 4 लोक दगावले. व्हॉट? विजय, सर मला काहीच आयडिया नाही याबद्दल. अनिल. वॉरंट दाखवा मला. हे कोण आहेत? डीसीपी अनिल शिंदे. जैन सर. मला जावं लागेल. वेदांत, साखरपुडा आहे रे तुझा आज. आजी, तू नको काळजी करूस, मी बघतो. इन्स्पेक्टर साहेब ऐका ना, मी विनंती करते तुम्हाला, साखरपुडा होऊ देत ना. साखरपुडा आहे हो याचा आज. नाही, ते शक्य नाही. त्यांना आमच्यासोबत ताबडतोब घेऊन जावं लागेल. चला. एक मिनिट सर. तुम्ही कोणीच काळजी करू नका. अहो, मुळात मलाच माहित नाही काय झालंय नेमकं. अँड आय एम व्हेरी कॉन्फिडेंट माझ्या कुठल्याच साईटवर हलगर्जीपणा केला जात नाही. सो डोंट वरी, मी बघतो. दादा, अरे विक्रांत, हे बघ, तुम्हा दोघांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. सो दुःख करायचं नाही. दादा पण आई, आजी, आरतीचा गृहप्रवेश व्यवस्थित झाला पाहिजे. हे जे काही आहे ते मी बघतो. इन्स्पेक्टर, चला. चला. वेदांत, काय? अहो बघितलत ना, पोलीस घेऊन गेले वेदांतला. तुमच्या मनासारखं झालं मॅडम. साखरपुडा झालाच नाही. हे सगळं तुम्ही तर नाही केलत ना? मी कशाला करू? दादा, सर प्लीज. ओके. काय रडतेस? येईन लगेच बाहेर. दादा, हे सगळं काय आहे? आत्या, मी तुला सांगितलं ना, दुःख करायचं नाही. येईन लगेच बाहेर. आणि तू तर अजिबात स्ट्रेस घेतला नाही पाहिजेस. डोंट वरी. काय अमूल्य तुंपलवार, दिलेला शब्द पाळला की नाही होते आपला साखरपुडा. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेदांत, अरे तू एक रात्र जेलमध्ये राहण्यापेक्षा आयुष्यभरासाठी झालेली जन्मठेप चालली असती मला. काय म्हणालीस तू? चला आता, चला.
एक मिनिट. मूल्य, वेदांत वानखेडे शब्दाचा खूप पक्का आहे. एकदा का शब्द दिला की दिला. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर जान जाए पर वचन ना जाए. दादा, सुमन, अण्णा, लग्न फार छान झालं हा. आता निघतो आम्ही. आता जेवणच जा ना. काय हो? अगं नको, निघतो आता. आम्ही सगळे वाट बघत असतील घरी. हो. या आहेराच्या पिशव्या हा. बरं, तुझी आऱ्याची पिशवी आहे. सुमन, वेदांत सुटेल ना तुरुंगातून? सुटेल. मी देवाकडे तीच प्रार्थना करते. एक सांगू, लग्न खूप छान झालं, पण वेदांतला अटक व्हायला नको होती ना. वेदांत सुद्धा सांगत होता, बघितलं ना, की त्याच्या कंपनीकडनं काहीही चूक होणार नाही. पण पोलीस काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. सुमन, पोलिसांनी त्यांचं काम केलं. अहो, पण वेदांत सारख्या निरपराध माणसाला पकडायचं आणि गुन्हेगार इकडे तिकडे फिरतायत, त्यांना तुरुंगात टाका म्हणावं. कळतायत, तुमच्या भावना कळतायत मला सुमन. आपण आशा ठेवूया की लवकरात लवकर ते तुरुंगातून सुटते. बरं, चला निघतो आता आम्ही. खूप आनंद झाला तुम्ही लग्न सोहळ्यात आलात. या ग अधून मधून गप्पा मारायला. हो, नक्की येऊ. हो, लाडकी लेक नाहीये ना तर घरी या. अण्णा, येतो आम्ही. चल. अण्णा, मला पण निघायला हवं आता. ठीक आहे, एकटी जाशील ना व्यवस्थित? ती आयराची पिशवी घेऊन जा जाताना. आरतीचा गृहप्रवेश झाला असेल का हो? सुमन, लेक पोहोचली सासरी. आद्या, पाणी घाल पायावर. हो. ये, औक्षण कर आता. या काय? आरती, आधी उखाणा घे. आजी. अगं रीत आहे ती, असं काय करतेस? हो आजी, पण मला माहिती आहे वेदांत आता आपल्या बरोबर नाहीये, त्यामुळे आपल्याला वाईट वाटतंय. पण माझी खात्री आहे तो उद्यापर्यंत नक्की परत येईल. हो, तसंच होईल. दादा मला निघताना तसं प्रॉमिस करून गेलाय, त्यामुळे येईल तो लवकरच. ताई, घे उखाण. आरती, घेऊ काढ. आरती, घेतेस? बरं, घेते. दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी. दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी. विक्रांतचं नाव घेते तुम्हा सर्वांच्या आग्रहासाठी. वा 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 वा, खूपच छान. आजी, तू आरतीला एवढा आग्रह केला उखाणा घ्यायचा, मला नाही करणार. तुला उखाणा घ्यायचाय? त्याला काय होतं, मला पण घ्यावा लागला होता. ए हो विक्रांत, आता तर तू घेच उखाणा. बर, घ्या मग उखाणा. लग्नाच्या दिवसाची वाट बघून लागली माझी वाट. हे काय आहे? ऐका, लग्नाच्या दिवसाची वाट बघून लागली माझी वाट. आता बघा आरती बरोबर कसा घालतो सुखी संसाराचा घाट. तू ठरवूनच आलेलास ना आज उखाणा घ्यायचा ते? म्हणजे काय? बरं आरती, आता माप ओलांड
आणि लक्ष्मीच्या पावलाने ग्रहप्रवेश कर. ये ये. वेदांत आत्ता असायला हवा होता नाही? हो ना ग, मी पण खूप मिस करतेय दादाला. अगदी आपल्या हातात काहीच नव्हतं. अरे तुम्ही नका काळजी करू. मी सांगितलं ना, काही तासांचाच प्रश्न आहे. वेदांत येईल लवकर घरी. आणि मी बरी राहू देईन त्याला तिथे. अमूल्या, बाळा मला कळतंय तुझं मन. साखरपुडा होऊ शकला नाही म्हणून वाईट वाटतंय ना? कसं आहे ना, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. साखरपुडा नाही झाला, ह्या मागे सुद्धा काहीतरी चांगलंच निमित्त असणार नाही का? आणि साखरपुडा न झाल्यामुळे मला तरी काही वाईट नाही वाटलं बाबा. नूतन, आत्ता तो विषय नकोय. गाई असं काय करतेस? जे काही झालं ते सगळ्यांच्या समोर झालं. आणि साखरपुडा नाही झाला, त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? कधीतरी होईलच साखरपुडा, नाही का? बरं ठीक आहे, आता मी जरा पडते. कारण काय आहे ना, सकाळी वकिलांना घेऊन मला वेदांच्या इथे जायचंय. ठीक आहे, गुड नाईट. सुमन, तुम्ही कितीही माझ्यापासून चेहरा लपवलात तरी तुम्ही आत्ता रडताय. तुमच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी येते. हे मला कळणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? बरं, आत्ता या क्षणी तुम्ही रडायचं नाही असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. कारण लेक सासरी गेली आहे आपली. किती नाही म्हटलं तरी आईबापाचे डोळे हे पाणावणारच. अमूल्या आज पाठराखीण म्हणून तिकडे गेलीये, पण आज ना उद्या ती पण जाणार ना. अहो, हेच तर आयुष्य असतं. आयुष्याचं चक्र यालाच म्हणतात ना सुमन. हा, खरं सांगू का, लोक म्हणतात की लग्नानंतर लग्न झालेल्या व्यक्तीचं आयुष्य नव्याने सुरू होतं. पण मला तर वाटतं ना, मुलीचं लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुलीच्या आईबापांचं आयुष्य नवं सुरू होतं. आपली लेक आता आपल्या सोबत राहणार नाही, ती आपल्या हाकेला ओ देणार नाही, आपल्या डोळ्यासमोर असणार नाही. इथून पुढे या सगळ्याची सवय करून घ्यायची. मला तर वाटतं जगातले सगळ्यात कणखर जर कोणी असेल ना, तर ते मुलीचे आईबाप असतात. म्हणजे आपल्या पोटच्या पुरीला दुसऱ्याकडे पाठवायचं आणि ते आनंदाने पाठवायचं. धाडसच लागतं नाही का? आता आरती नाही याची सवय करून घ्यायची आहे. आणखीन काही दिवसांनी अमूल्यही नसेल, त्याची सवय करून घ्यावी लागेल. मला खरं तर तिकडे हॉलमध्ये तुमची चिंताच वाटत होती. का? हा, कारण म्हणजे तुम्ही जर तिथे रडला असतात तर माझं काय झालं असतं. नाही, मी तर ठरवलं होतं हॉलमध्ये नाही रडायचं. पण खरं सांगू का, हे पोलीस आले, वेदांतला अटक झाली, या दोघांचा साखरपुडाही होऊ शकला नाही, तेव्हा खूप भरून आलं होतं. पण नाही, पण बरं केलं रडला नाहीत. बरं केलं, नाही तर नागपुरात पूर आला असता. काय
काय हो तुम्हाला कधी कशी चेष्टा सुचते? चेष्टा करू नाही तर काय करू मला सांग. खरं सांगू का, म्हणजे खरं तर जगातल्या प्रत्येक नवऱ्याला ना बायकोसाठी कधी ना कधी विदूषक हे व्हावंच लागतं. म्हणजे स्वतःचे अश्रू लपून आपल्या माणसाला हसवण्यासाठी.